श्री स्वामी समर्थ। आजची स्टोरी आहे स्वामी समर्थांनी एका गरीब कुटुंबाचं नशीब बदललं। कराडजवळच अंजनवाडी नावाचं एक छोटं शांत गाव तसं साधं, पण एका कुटुंबावर मात्र नियतीने खूप कठोर प्रहार केले होते। त्या कुटुंबात अनंत, त्याची पत्नी भीमा आणि त्याची लहान मुलगी राधा। अनंत खूप कष्टाळू, मनाने चांगला, पण नशिबाने जणू त्याच्यावर पाठ फिरवली होती। अनेक दिवस काम नव्हतं, शरीर आजाराने थकलं होतं आणि घरात खायला धान्यही नव्हतं। भीमा रोज देवाला हात जोडून म्हणायची, स्वामी काहीच दिसत नाही, आमची कसली परीक्षा। अनंत फक्त शांत बसून तिचे अश्रू पुसायचा। एके रात्री जोरदार वादळ आलं, विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा झंझावात आणि तुटलेल्या छपरातून पडणारे पावसाचे थेंब। राधा घाबरून बाबांच्या मिठीत शिरली। अनंतने तिचं डोकं कुरवाळत मनोमन विचार केला, देवा, माझ्या मुलीला भीती दाखवायला देखील माझ्याकडे सक्षम घर नाही। आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं। त्याच वेळी गावात एक बातमी पसरली, जवळच्या जंगलात स्वामी समर्थ प्रकट झाले म्हणून। काही जण भक्तीत निघाले, काही जिज्ञासेने, काही अंधश्रद्धेने। भीमा पतीला म्हणाली, चल ना, आपणही जाऊ। मनापासून बोलवलं की देव कधीतरी ऐकतोच। अनंतला आधी विश्वास नव्हता, पण पोटातली आग आणि घरातल्या अंधाराने त्याला तिकडे ओढून नेलं। जंगल खूप शांत, पानांचा सळसळणारा आवाज, मंद वारा आणि मधूनच पक्ष्यांचे सूर। एका जुन्या झाडाखाली तेजस्वी प्रकाशासारखी एक दिव्य उपस्थिती। केस विस्कटलेले, पांढरे वर्णी अंगरखा, हातात काठी आणि डोळ्यात अपरंपार शक्ती। गावकरी नम्रतेने उभे राहिले। स्वामींची नजर अनंतवर गेली आणि जणू त्याच्या मनातले सगळे दुःख त्यांनी एका क्षणात ओळखले। अरे रे, एवढं का रडतोस रे? स्वामींच्या आवाजात राग नव्हता, तर मायेचा गहिरा स्पर्श होता। अनंतचं हृदय फुटलं। तो त्यांच्या पायावर कोसळत म्हणाला, स्वामी, माझ्या अंगाला काम नाही, घर नाही, पोरगी आजारी, काहीच नाही स्वामी। स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, काळजी करू नको रे, आम्ही आहोत ना, उठ, तुझं आयुष्य आता बदलणार आहे। त्या एका वाक्याने अनंतला श्वास मिळाला। दुसऱ्या दिवशी गावात एका व्यापाऱ्याची गाडी चिखलात अडकली। गावकऱ्याने व्यापाऱ्याला सांगितलं, अनंत मेहनती माणूस आहे, त्याला काम द्या। व्यापाऱ्याने थोडा विचार करून अनंतला तात्पुरतं काम दिलं। अनंतने त्याच्या जीवाचं काम केलं। प्रामाणिकपणा, मेहनत आणि संयम हे त्याचे 3 रत्न। व्यापारी इतका खुश झाला की म्हणाला, अनंत, तू माझ्या गोदामात कायम स्वरूपात काम करशील का? पगारही चांगला दे। अनंतचा गळा दाटला। भीमाच्या डोळ्यातून आनंदाचे पाणी गळायला लागलं। त्यांना वाटलं, स्वामी ऐकले। थोड्या दिवसात राधाची तब्येत बिघडली। उच्च ताप, अंगावर थरथर आणि काहीही खाता न येणं। वैद्याने सांगितलं, हा ताप साधा नाही, औषध महाग आहे। घरातले पैसे थकले। अनंत पुन्हा खचला। राधेचा हात हातात धरून तो म्हणाला, स्वामी, मी काहीही करीन, फक्त माझ्या मुलीला वाचवा। तो धावत पुन्हा जंगलात गेला। स्वामी ध्यानात बसले होते। त्यांनी डोळे उघडले आणि अनंतला पाहून म्हणाले, काय रे, परत का आलास? अनंत रडला, म्हणाला, स्वामी, माझ्या मुलीला वाचवा। स्वामी मातीचा चिमूटभर धूळ करून म्हणाले, जा, हे तिच्या कपाळावर लाव, उगवत्या सूर्याला नमस्कार कर, बाकी आम्ही बघतो। अनंतने तसंच केलं। आश्चर्य म्हणजे राधेचा ताप उतरायला लागला। गावातील वैद्यही म्हणाला, हे चमत्कारच आहे। जीवनात थोडं स्थैर्य आलं असताना दुसरं संकट। व्यापाराच्या गोदामात चोरी झाली आणि काही लोकांनी अनंतवरच दोष ठेवला। व्यापारीही रागाने पेटला। अनंत म्हणाला, मी नाही केलं, पण कुणी ऐकायला तयार नव्हतं। त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं। भीमा रडत होती। घरातील वातावरण पुन्हा अंधारलेलं। त्या रात्री अनंत नदीकाठावरच बसून म्हणाला, स्वामी,
परीक्षा संपतच नाहीत का माझ्या? त्याच्या मागे अचानक स्वामींचा आवाज आला. अरे रे, आम्ही आहोत ना, धीर धर, उद्या सूर्य उगवेल तो तुझ्यासाठीच. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी चोरी करणारी 2 माणसं पकडले गेली. त्यांनी कबुली दिली की त्यांनी अनंतला फसवलं होतं. व्यापारी धावत आला. अनंत, मला माफ कर, आता तू माझ्या मुख्य कारभारी. अनंतचं नशीब उघडलं गेलं, घर बांधलं गेलं. भीमाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आलं. राधा शाळेत जायला लागली. गावात तो आदर्श बनला. एक दिवस मात्र गावात गोंधळ उडाला. स्वामी दिसत नाहीत, जंगलात नाहीत. अनंत धावत जंगलात गेला. शोधत शोधत एका टेकडीवर पोहोचला. तिथे स्वामी एकदम शांत उभे होते, जणू सूर्यकिरणात विलीन व्हायला सज्ज. अनंत त्यांच्या मिठीत पडून रडू लागला. स्वामी, जाऊ नका, माझं सगळं तुमच्याकडे आहे. स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, अरे वेड्या, आम्ही कधी जातो का? श्रद्धा जिथं असते तिथं आम्ही असतोच. आता तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. प्रामाणिक राहा, सत्यावर राहा आणि इतरांना मदत कर. बाकी आम्ही सोबतच आहोत. इतकं बोलून स्वामी धुक्यात विलीन झाले. पण अनंतच्या मनात जे कायमचे घर करून गेले होते. काही वर्षांनी अनंत गावाचा आधार बनला. राधा शिक्षिका झाली. भीमा मंदिरात सेवा करायला लागली. आणि अनंत रोज स्वामींच्या मूर्तीसमोर बसून शांतपणे म्हणायचा, जय जय स्वामी समर्थ. ज्याचं जीवन अंधाराने वेढलेलं होतं त्या अनंतच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी असा प्रकाश आणला की तो प्रकाश दुसऱ्यांनाही देणारा बनला. की कथा ही जिथे वाचली जाते तिथे श्रद्धा, धैर्य आणि देवासारखा विश्वास जागा करणारी असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.